नमस्कार, मी सीमा शहाळे। आज मी तुम्हाला एक हेल्दी रेसिपी सांगणार आहे। खरं तर सारखं सारखं तेच खाऊन कंटाळा येतो। मुलं पण म्हणतात, सारखं सारखं तेच खायचं, कधीतरी वेगळं खावंसं वाटतंच ना। पण मग हे वेगळं खायचं तर हेल्दी पण पाहिजे, टेस्टी पण पाहिजे। सो मी आज तुम्हाला सांगणार आहे क्विनोआ पोळी इडली बद्दल। सध्या बरंच क्विनोआ बद्दल ऐकलं जातंय। आज जरी आपण क्विनोआ बद्दल ऐकत असलो तरी क्विनोआ हे धान्य अनेक देशांमध्ये प्राचीन कालापासून आहारामध्ये घेतलं जातंय। क्विनोआ हे एक मिलेट आहे, म्हणजेच हे एक तृणधान्य आहे। सध्या बरेच न्यूट्रिशनिस्ट आणि हेल्थ एक्सपर्ट्स मिलेटचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला सांगतात। सो क्विनोआ हे जे मिलेट आहे तर याचे न्यूट्रिशनल बेनिफिट्स काय आहेत आणि क्विनोआ आपल्याला हेल्थ करता, आरोग्य करता बेसिकली कसं फायदेशीर ठरतं हे समजून घेऊयात। क्विनोआ हे हेल्दीएस्ट फूड सध्या समजलं जातं। क्विनोआ हे ग्लुटेन फ्री आहे। प्रोटीन आणि फायबरचा खूप रिच कंटेंट क्विनोआमध्ये असतो। क्विनोआमध्ये सेव्हरल मिनरल्स आहेत, म्हणजे पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, त्याचबरोबर 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स पण क्विनोआमध्ये आहेत। व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि आयर्न पण क्विनोआमध्ये आहेत। सो कॅलरी कॉन्शियस जे लोक आहेत किंवा हेल्थ कॉन्शियस जे लोक आहेत ते सध्या आपल्या आहारामध्ये क्विनोआचा भरपूर प्रमाणामध्ये समावेश करतात। क्विनोआ हार्ट हेल्थ करता जसं चांगलं आहे तसंच वेट मॅनेजमेंट करता आहारामध्ये क्विनोआचा समावेश करायलाच पाहिजे। तर मग जाऊयात किचनमध्ये। तर आता मी क्विनोआची पोळी इडली बनवणार आहे। त्याकरता मी घेतलाय सोल फ्लेवर्सचा हा क्विनोआ। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा ग्लुटेन फ्री आहे, प्रोटीन्स आणि डायटरी फायबर्सनी युक्त आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि हा सोल फ्लेवरचा क्विनोआ मोदी केअर कंपनीचा ब्रँड आहे। सर्व धान्ये ही एकाच मापाने घ्यायचे आहेत। हे 1.5 माप क्विनोआ, अर्धा माप तांदूळ आणि 1 माप उडदाची डाळ असं घ्यायचं आहे। तांदूळ मी जो घेतलेला आहे तो सोल फ्लेवरचाच डाएट आणि डायबेटिक राईस घेतलेला आहे। सो हा जो सोल फ्लेवरचा राईस आहे हा फ्री फ्रॉम पेस्टिसाइड्स आहे, लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे। याला वेट मॅनेजमेंट करता हा राईस खूप उपयुक्त आहे आणि सोना मसुरी तांदूळाची याला चव आहे। हा राईस रोजसुद्धा वापरता येतो आणि महत्त्वाचं म्हणजे ब्लड शुगर करता तर खूपच हेल्पफुल आहे। रेग्युलर आपली जी धान्य असतात म्हणजे रेग्युलर तांदूळ, ज्वारी, गहू याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो हा 70 आणि त्याच्या पुढे असतो। पण या डाएट आणि डायबेटिक राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे हा 52 एवढाच आहे। त्याच्यामुळे ब्लड शुगर खूप चांगली नियंत्रणात राहते। सो मगाशी सांगितल्याप्रमाणे हा अर्धा कप एवढा तांदूळ मी घेतलेला आहे आणि हा तांदूळ मी क्विनोआमध्ये ॲड करते आहे। क्विनोआ आणि तांदूळ 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। सो मगाचंच माप घेऊन मी 1 माप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही उडदाची डाळ ही सुद्धा ग्लुटेन फ्री आहे। USDAचं सर्टिफिकेशन याला आहे आणि पेस्टिसाइड्स आणि केमिकल फ्री अशी ही ऑर्गॅनिक तत्वाची उडदाची डाळ आहे। क्विनोआ तांदूळ आणि उडदाची डाळ हे 2 वेगवेगळ्या पातेल्यात भिजत टाकायचं आहे आणि त्याच्यात आता अर्धा चमचा दोन्ही याच्यामध्ये मेथ्या भिजत टाकायच्या आहेत। मेथ्या या आपल्या हाडांच्या आरोग्यांकरता खूप चांगल्या असतात। शुगर मॅनेज करायला तर मेथीचा खूपच उपयोग होतो आणि मेथीने फर्मेंटेशन खूप छान होतं। अशा पद्धतीत आता ही दोन्ही मिश्रणे जी आहेत ही दोन्ही मिश्रणे ओव्हरनाईट भिजवायची आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मिश्रणे मिक्सरमधनं बारीक केली आणि एकत्र करून झाकण लावून ठेवून दिली। सो संध्याकाळपर्यंत ती मस्त फर्मेंट झाली आणि पीठ फुगून आलेलं आहे। त्याच्यातच चवीपुरतं मीठ टाकून आता कुकरमध्ये इडलीच्या स्टँडमध्ये इडली करायला लावलेला आहे। 15 मिनिटाचा वेळ आहे। त्याच्यामध्ये आता पोळी मसाला जो आहे सो पोळी मसाल्याची तयारी करते आहे। पोळी मसाल्याकरता एका छोट्या वाटीनेच तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, पांढरे तीळ आणि किसलेले सुके खोबरे हे समप्रमाणात घ्यायचे।
4 काश्मीरी मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या, कढीपत्ता आणि 2 चमचे जिरे हे सर्व वेगवेगळं भाजून घेतलं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं काढलं. हा झाला आता पोळी मसाला तयार. 15 मिनटं झालेली आहेत आणि येस, मऊ लुसलुशीत जाळीदार अशा छोट्या छोट्या इडल्या तयार आहेत. आता मी घेतलेलं आहे सोल फ्लेवर ब्रँडचंच शुद्ध गाईचं तूप. हे जे आहे हे अतिशय न्यूट्रिशनस आहे आणि याची चवही खूप छान आहे. आणि आता बघा हे कसं पिवळं धम्मक दिसतंय. कढईमध्ये तूप घेऊन त्याच्यामध्ये सोल फ्लेवरचं हिंग, सोल फ्लेवरचीच हळद, सोल फ्लेवरचं तिखट, मोहरी, कढीपत्ता, पोळी मसाला हे सर्व टाकून परतायचं. तूप आणि पोळी मसाला मात्र भरपूर टाकायचा. ओली चटणी तयार करण्याकरता 1 वाटीभर ओलं खोबरं, आल्याचा 1 तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि ओल्या खोबऱ्याच्याच निम्मी चिवड्याची डाळ, अर्धी वाटी कोथिंबीर, 2-3 चमचे दही, अर्धा चमचा धनेजिऱ्याची पूड आणि चवीपुरतं साखर, मीठ आणि पाणी घालून मिक्सरमधनं एकदम बारीक करून घ्यायचं की झाली आपली ओली चटणी तयार. तडका देण्याकरता मी सोल फ्लेवरचं ॲक्टिव्ह राईस ब्रान ऑइल वापरलेलं आहे. हे हेल्थ कॉन्शियस लोकांकरता कुकिंगकरता एकदम आयडियल असं ऑइल आहे. या तेलामध्ये हिंग, उडदाची डाळ, काश्मीरी मिरची आणि मोहरी टाकून तडका दिला की आपली ओली चटणी तयार. स्वतः ओली चटणी पण तयार झाली आहे. विंडवा पोळी, इडली आणि चटणी सकाळी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स करता हेल्दी, टेस्टी, यम्मी अशी डिश आहे. हेल्दी खा, स्वस्थ रहा.